नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर रोज सकाळी नाश्त्यामध्ये तुम्हाला तोच व्हेज नाश्ता खाऊन अगर कंटाळा आला असेल, तर आज मी तुमच्यासाठी एक नॉनव्हेज अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी एकदा नक्की तुम्ही करून बघा, तुम्हाला फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचे डो बनवायचे आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालायचं आहे. तर मी ही रेसिपी बनवण्यासाठी इथे गहू पिठाचा वापर केलेला आहे. तर तुम्ही इथे मैद्याचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तर मी इथे थंड तेलाचा वापर केलेला आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे आता पीठ आपल्याला घडसर असे मळून घ्यायचं आहे. मग पीठ पूर्णपणे मळून झाल्यानंतर आता हे पीठ आपल्याला 5 मिनिटापर्यंत असेच ठेवून द्यायचं आहे. तर तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी स्टफिंग बनवूया. मग ही स्टफिंग बनवण्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे. त्यानंतर ही रेसिपी नॉनव्हेज बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये एक अंडं फोडून घालायचं आहे. तर मी इथे अंड्याचा वापर केलेला आहे. तर तुम्ही ही रेसिपी व्हेज बनवण्याचा विचार करताय तर तुम्ही अंड्याच्या जागी इथे बेसनाचा वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि या रेसिपीसाठी ही स्टफिंग बनवून घ्यायची आहे. तर आता इथे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आणि हे पीठ पण व्यवस्थित भिजले आहेत. त्यानंतर या पिठाचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत आणि या गोळ्यांना पीठ लावून आता आपल्याला या गोळ्याच्या पुऱ्या लाटायच्या आहेत. तर पातळ अशा आपल्याला या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर आता मी इथे पूर्णपणे ही पुरी लाटून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 2 पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी एक प्लेटचा वापर करायचा आहे. तर तुम्ही इथे बाउल पण घेऊ शकता. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला एक पुरी या प्लेटवर ठेवायची आहे. अशा पद्धतीने आणि त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला ही जी अंड्याची स्टफिंग आहे ती भरायची आहे. मग त्यानंतर याच्यावरती आपल्याला दुसरी पुरी ठेवायची आहे आणि चारी बाजूनी याच्या व्यवस्थित अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं आहे. आणि साइडने जे उरलेले पीठ आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा आहे आणि याच्यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे आणि जी आपण तयार केलेली स्टफिंग भरलेली पुरी आहे ती अशा पद्धतीने तव्यावर घालायची आहे. आणि आता ही रेसिपी आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर
तुम्ही या रेसिपीला अंड्याचा पराठा पण म्हणू शकता. तर आता आपल्याला हा जो पराठा आहे तो दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. तर आता इथे हा पराठा दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही अंड्याची जरा वेगळ्या पद्धतीची रेसिपी बनवून गरमागरम हिरव्या चटणी बरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपी सोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.